पुण्यात लाडक्या बहिणींकडील आता कारची सोमवारपासून तपासणी होणार आहे आणि 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लाडक्या बहिणींच्या मताचा निवडणुकीमध्ये वापर, रोहित पवारांचं हे ट्विट. पैसे बंद होतील अशा लाडक्या बहिणींना रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींचे पैसे करणं ही फसवणूक आहे, बच्चू कडूंचं हे वक्तव्य. राज्यातल्या जुन्या घरांना अशा पद्धतीनं टार्गेट करणं चूक आहे. चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. रघुनाथ राजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. तर आयकर खात्यानं माहिती घेऊनच छापा टाकला असेल, मंत्री जयकुमार गोरेंचं हे वक्तव्य. संजीव राजे नाईक निंबाळकरांची 17 तासाहून अधिक वेळ चौकशी. साताऱ्याच्या फलटणमधील निवासस्थानी चौकशी झाली. तर पुण्याच्या घरात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी. सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलं, यातून ते बाहेरच पडत नाहीत. संजय राऊतांची सरकारवर टीका आहे. कामाख्याला जाऊन अघोरी विद्या केली की नाही यावर बोला. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल आहे. अंजली दमानी यांनी नॅनो युरियाची बाटली 92 रुपयांना तर नॅनो डीएपीची बाटली 269 रुपयांना विकत घेतली. तर मुंडेंच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते कन्याकुमारी यांची एकच किंमत कशी काय? दमानी यांचा हा सवाल. शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवावी. छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना हे पत्र. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या पत्रामध्ये हा उल्लेख.